काय ग? काय कालवा लावलाय? तुम्हाला टाळ कुटण्यातनं टाइम मिळाला ना तर कळल नेमकं काय चाललंय ती. आमचा कालवा ऐकू येतो आणि नातवानं लावलेला दिवा बरं दिसत नाहीत. काय झालं आता? काय नाही झालं ती विचारा. जेडे ती टाळून ठेव देव घरात. काय रे समाधानी? काय झाले? हिचा काय कालवा चाललाय? काय नाही. काय नाही कसं सांगायला लाज वाटती नाही? अगं पुष्पा, नवऱ्याशी बोलती आज. ह्याचं तर जरा भान ठेव की. का ते उलट काय बोलत नाही पण कसं बी काय बी बोलशील का? कसं बोलायचं हे मला पुन्हा शिकवा, पण तुमच्या नातवाला आधी कसं वागायचं ते शिकवा. समजा गावासमोर आबरू घालवली आमची. आपल्या घरची आबरू जाईल असं कधीच काही वागणार नाही माझा आज्या. एवढा विश्वास आहे व्हय नातवावर? हायच. मग मला सांगा, लोकांच्या पुरीला नादाला लावणं चांगलं आहे का? पुरील नादा लावलं? कुणाच्या पुरील नादावलंय? पवारांच्या. शीतलला? शिकलीलाच. अगं मग नादवलं काय म्हणते आज? मग काय लपडं चाललंय असं सांगू का? अरे समाधान्या, म्हणजे आजाने लग्नासाठी जी पोरगी पसंत केली ती शीतली आहे वय? लग्नासाठी पसंत केली का फिरवायला ती त्यांनाच माहिती. हे बघ पुष्पे, तोंडाला काय येईल ती बोललो गस. आपला आजा काही तसल्यातला नाही. ती कसल्यातलं का असणार, मला काय घेणं देणं नाही त्यांचं. पण त्यांच्यामुळे आज माझ्या नवऱ्याला पवाराची माणसं नाही ती बोलल्यात. एवढं काय बोलली नाहीत बरं का. तुम्हाला कुणी बी काय बी बोलत तरी असंच वाटतंय. उद्या रस्त्यावरच बी कुणी बी उठून बोलल तरी बी तुम्ही गप्पच बसा. त्याचं काय आहे का तुम्हाला? अगं पुष्पे, आजाने शीतलीला पसंत केलं तर काय बिघडलं? चांगलंच आहे की. तुमच्या नातवाच्या नादाला लागून त्या पुरीनं ऐन कार्यक्रमात गोंधळ घातला. हे बघ पुष्पे, तिथं जी काही झालं की नाही ते काही मी बघायला नव्हते, पण मला खात्री आहे शीतली जी काही वागली असेल ना ती बरोबरच वागली असेल. ती पोरगी कधीच चुकीचं वागणार नाही. समद्या गावासमोर घरच्यांची मान खाली घालवली तिनं. अजून काही चुकीचं करायला पाहिजे होतं? मी काय म्हणते, आजा आणि शीतलीची पसंती आहे तर मग आपण पवाराशी बोलूया की लग्नाबद्दल. ती बरी देतील तुम्हाला पोरगी. काय झालं न द्यायला? काय माझ्या परत कमी आहे ग? आर्मी वाल्यांना कोण देत नाही पोरगी. त्या थ्यांना ना आगा ना पिच्छा, घर ना दार. आणि मग हे घर कुणाचं आहे? माझं आहे माझं. हा, मला हे माहितीच होतं. म्हणूनच मी आजीच्या नावावर अर्ध घर केले. आता त्याला या घरात येण्यापासून कोण थांबवतंय ना ते मी बघतेच. 4 पैसे कमवायची अक्कल नाही आणि त्यांचं बरं होईल घर. आता कायदा नाही या घरावर. जयदीने आजाचाच हक्क आहे. दीड दंडीच्या कागदावर लिहून दिलं म्हणजे त्यांचं घर झालं असं समजू नका. जबर मी आहे ना तवर ही घर फक्त माझं आहे माझं. येऊ द्या ताजिंक्यांना, बघतेच कसं ह्या घरात पाय ठेवतात ती. म्हणजे आजानं लग्नासाठी शीतलीला पसंत केले वय? चांगलंय, खरंच चांगलं आहे. आता औषधं दिलेत मी आणि दुपारी जेवणानंतर अजून 2 गोळ्या द्यायच्यात. बर. काकी, नाना झोपलेत? नाही, आहेत की जागा. थांब, कुठं निघालीस? नाना ना बघाय. काय गरज नाही बघायची. त्यांना आराम करू देत. मी काय बोलणार नाही त्यांना. सांगितलं ना जायचं नाही म्हणून. फक्त बघू दे की. ह्यांची एवढी काळजी असती ना तर असं सगळ्या गावासमोर बोलली नसतीस. मी काय मुद्दाम केलंय का? तुम्ही हळू बोल, हे आतमध्ये आराम करतेत. आणि तू काय केलंस आणि कसं केलंस हे ऐकण्यात मला अजिबात रस नाही. फक्त एकच सांगून ठेवते, ह्यांना तुझ्यामुळे त्रास झालाय. का वागताय माझ्या संग असं? आम्ही वागतोय आणि तू वागतीस ते? आई अगं, मी काय चुकीचं वागले? काय नाही बाई, आज पतूर केलंस तेवढं बास झालं. आणि हितनं पुढं तुझ्यामुळं कुणाला त्रास झालेला घरात मला चालणार नाही. मला फक्त एकदा नानांना बघू दे. सांगितलं ना जायचं नाहीस म्हणून. काकी, काकी तू तरी सांग. ती काय सांगणार आहे? मी सांगते ना जायचं नाहीस म्हणून.
आणि डॉक्टरनी सांगितलंय त्यांना त्रास देऊ नका म्हणून. सुमन, ही आज जाणार नाही. शितले, शांत हो. का वागताय माझ्या संग असं? हे बघ, आत्ता कसलाच विचार करू नकोस. अगं कालपासून काही खाल्लेलं नाहीस तू. चल बघू, काहीतरी खाऊन घे चल. मला नाही जेवायचं. शितले, ऐकणार आहेस का नाहीस तू? काके, मला फक्त एकदा नानांना बघू दे. ऐक जरा, अक्का आत्ता लई चिडलं. हे बघ, तू जर आता नानांच्या समोर गेलीस ना तर ते तुझ्या संग बोलणारच. उगाच एकाचं दोन व्हायला नको ग. सगळं शांत होईपर्यंत तू काहीच बोलू नकोस. उगाच जखम बरी व्हायच्या आधी खपली काढल्यास व्हायला नको. शितले, काय राजा? अरे शितलीचा फोन का बंद आहे, काय कळणार का? काय आजारी बेजारी पडली काय? का अजून काय कारण आहे? नाही, तू नको लय विचार करूस. शितले, बघितलीस का कुठली भाजी केल्या? तुझ्या आवडीची भाजी आहे. धर. नको मला. अगं बघ तरी, तुझ्या आवडीचे मी बनवल्या. सांग बरं कशी झाल्या. धर. भूक नाही. शितले, असा अन्नावर राग काढू नये बघ. मी नाही कुणावर राग काढत. शितले, तुला काय वाटत असेल ना हे समजू शकते मी. अगं पण घरच्यांचा तुझ्यावर राग आहे कारण तुझं वागणं आवडलेलं नाही त्यांना. हे बघ शितले, तुझं काय चुकलेलं नाही माहितीये मला, पण सगळं शांत होईपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. तू विश्वास ठेव माझ्यावर, सगळं व्यवस्थित होईल. काके, मला तुझी मदत पाहिजे. बोल की, काय पाहिजे? आज रविवार आहे. आज मला फोन करत असं. मला त्याच्या संग बोलायचंय. अगं शितले, काय डोकं बिकं फिरलंय काय तुझं? घरातल्यांना कळलं ना तर अजून घोळ होईल आणि मला धारेवर धरतील. नाही नाही, कुणाला नाही कळत. 5 मिनिटं बोलणार आहे. नको अगं शितले, आधीच काही घोळ कमी झालाय का? काकी, फक्त एकदा बोलायचंय. माझा फोन नाही झाला तर त्याला काहीतरी वेगळंच वाटत. त्याच्या लगेच लक्षात येईल काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून. आणि मग त्याचं लक्ष लागायचं नाही ट्रेनिंग मध्ये. आणि त्याच्या ट्रेनिंग मध्ये काय खोंबा झाला मला नाही चालला. काकी काकी प्लीज, फक्त एकदा बोलायचंय. अगं तू एकदा बोललीस ना मग तुला सारखं सारखं बोलावंच वाटेल. आणि जर कुणाला कळलं ना तर तू बी गोते देशील आणि मला बी गोत्यात आणशील. काकी, तुझी शपथ, मी परत त्याला कॉल बी करणार नाही. काकी,